अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी इतर बाधा सर्व अडचणी दूर होण्यासाठी अमावस्या या दिवशी कोणत्या सेवा कोणते उपाय करावेत याविषयी माहिती सांगणार आहे। तर बघा, हिंदू पुराणानुसार महालक्ष्मीची एक बहीण आहे, तिचे नाव अलक्ष्मी किंवा दरिद्र आहे। देवी लक्ष्मी धन वैभव आणि सौभाग्य याची देवता आहे, तर अलक्ष्मी दरिद्रता व निर्धनता व दुर्भाग्याची देवता आहे। बघा, जिथे अलक्ष्मी असते तिथे लक्ष्मी नांदत नाही, म्हणून अमावस्या या दिवशी आपल्याला या छोट्या मोठ्या सेवा उपाय करायचे आहेत, जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहील आणि इतर बाधेपासून आपलं संरक्षण आणि सर्व अडचणी दूर होतील। तर त्या सेवा उपाय कोणते आहेत याविषयी जाणून घेऊया। तर बघा, अमावस्या या दिवशी तुम्हाला यामधील जेवढ्या सेवा करणे शक्य होईल तेवढ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत। तुमच्या वेळेनुसार आणि तुमच्याकडे ज्या वस्तू उपलब्ध असतील यानुसारच तुम्हाला या सेवा उपाय करायचे आहेत। तर या दिवशी कोणकोणत्या सेवा कराव्यात? पहिला उपाय असा आहे की अमावस्या या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या संपूर्ण शरीराला पंचगव्य लावून स्नान करावे। त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसण्यासाठी आसन घ्या आणि त्यानंतर गायत्री मंत्राचा 11 वेळा 21 वेळा किंवा 51 वेळा किंवा 108 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे। या दिवशी जमल्यास नदी तीरावर किंवा तीर्थक्षेत्री जाऊन पंचगव्य शरीराला लावून स्नान केल्यास अतिउत्तम। तर पंचगव्य पुढी तुम्हाला सर्व दिंडोरी प्रणीत केंद्रात मिळेल। तर दुसरा उपाय असा आहे की तो म्हणजे अमावस्या या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपल्याला आपल्या घराचा उंबरा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे। त्यानंतर थोडं गोमूत्र आणि थोडी हळद एकत्र करून त्याचे उंबरठ्यावर लेपन करायचे आहे आणि त्यानंतर उंबरठ्याची हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून पूजा करायची आहे। त्यानंतर तेथेच थोडा कापूर जाळायचा आहे, धूप दीप ओवाळायचा आहे आणि मनापासून नमस्कार करायचा आहे। यामुळे आपल्या घरात वाईट शक्तीचा प्रवेश होणार नाही आणि लक्ष्मी माता स्थिर राहील। बघा, हा उपाय आपण दररोज करतच असतो, परंतु जे कोणी हा उपाय दररोज करत नाही त्यांनी दर गुरुवारी अमावस्या पौर्णिमा एकादशी चतुर्थी आणि सणवार या दिवशी हा उपाय नक्की करायचाच आहे। आणि तसेच तिसरा उपाय, या दिवशी घरातील किंवा दुकानातील किंवा ऑफिसमधील सर्व जाळे वगैरे काढून स्वच्छ साफसफाई करावी आणि त्यानंतर पाण्यात थोडे खडे मीठ हळद गोमूत्र लिंबू आणि पंचगव्य टाकून स्वच्छ घर पुसून घ्यावे। चौथा उपाय तो म्हणजे घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी एका वाटीत पिवळी मोहरी घ्या आणि यज्ञकुंडातील किंवा आपण जी घरामध्ये अगरबत्ती लावत असतो त्या अगरबत्तीचा अंगारा एकत्र करून 11 वेळा कालभैरव अष्टक आणि 11 वेळा वेदोक्त वल्गा सूक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराची वाईट दुष्ट शक्ती व व्यक्ती इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते। तर ही सेवा तुम्हाला दिवे लागण झाल्यावर संध्याकाळी करून घरात सर्वत्र हे मोहऱ्या टाकायच्या आहेत। जर तुमचे घर स्वतंत्र असेल तर तुम्ही घराबाहेर व कंपाऊंडमध्ये टाकाव्यात। आणि उपाय 5वा, दर अमावस्या या दिवशी शक्य होत असेल तर जवळपासच्या मारुती मंदिरात किंवा शनी मंदिरात किंवा नवग्रह मंदिरात किंवा कालभैरव मंदिरात जाऊन एक नारळ खडीसाखर अर्पण करून मान सन्मान करावा। आणि तसेच उपाय 6वा, अमावस्या या दिवशी घरातील आजारी व्यक्ती किंवा कुटुंबातील सर्व व्यक्ती घराचा किंवा दुकानाचा एक नारळ घेऊन त्यावर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ म्हणजेच 108 वेळा जप करायचा आहे आणि तसेच महामृत्युंजय मंत्राचाही एक माळ जप करून उतारा करायचा आहे। आणि तसेच उपाय 7वा, अमावस्या या दिवशी आपले वाहन म्हणजेच गाडी, मग ती 4 व्हीलर असो स्कूटी असो मोटरसायकल असो, स्वच्छ धुवून घ्या आणि
नारळ उतारा 7 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा। उतारा करताना वाहन जागेवरच सुरू ठेवावे। त्यानंतर जमिनीवर नारळ फोडून आपले हातपाय स्वच्छ धुवून आपल्या घरामध्ये या। घरामध्ये आल्यानंतर आपल्या देवघरासमोर स्वामींना मनापासून नमस्कार करा आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज यांना मुजरा करायचा आहे। आणि तसेच पांढऱ्या मोहऱ्यावर वल्गा सुक्त 11 वेळा म्हणून ते मोहऱ्या पिवळ्या कपड्यात पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकवून ठेवावे। आणि तसेच उपाय आठवा। घर किंवा दुकान किंवा ऑफिस किंवा कारखान्यामध्ये गोरक्ष चिंच किंवा आसुला नारळ किंवा कोहळा आणून त्यावर या पुढील सेवा करायच्या आहेत। जर तुमच्याकडे या वस्तू उपलब्ध झाल्या नाहीत तरीही तुम्हाला अमावस्या या दिवशी या सेवा नक्की करायच्याच आहेत। तर या सेवेमध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा म्हणजेच 1 माळ मंत्र जप करायचा आहे। तसेच श्री दत्त बीज मंत्र 1 माळ, शाबरी मंत्र 1 माळ आणि नवनाथ मंत्र 11 वेळा आणि कालभैरवाष्टक 11 वेळा आणि वल्गा सुक्त 11 वेळा ही सेवा तुम्हाला करायची आहे। तर हे स्तोत्र मंत्र दिंडोरी प्रणीत नित्यसेवा या पुस्तकामध्ये श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलींनी दिलेली आहे। तर गोरक्ष चिंच, कोहळा किंवा आसुला नारळ हे बांधताना लाल कपड्यामध्ये संरक्षण यंत्रासहित बांधावा। बघा, आसुला नारळ किंवा कोहळा घराबाहेर टांगल्यानंतर त्यामधून कधी कधी पाणी गळते। कोहळा खराब झाल्यावर तो काढून आपल्याला घराबाहेर फेकायचा आहे। कोहळा खराब झालेला कोहळा काढल्यानंतर परत घरात आणू नये। आपल्याला तो कोहळा काढल्यानंतर घराच्या बाहेरच आपल्याला फेकून द्यायचा आहे, कारण त्या कोहळ्यामध्ये आपल्या घरातील वाईट शक्ती सामावलेली असते। म्हणून कोहळा हा काढल्यानंतर आपल्याला कचऱ्यात टाकून द्यायचा आहे आणि पुढील शनिवारी नवीन कोहळा आणून तो लावावा। हा उपाय सूर्यास्तानंतरच करावा। आणि तसेच उपाय 10वा, पितृदोष दूर होण्यासाठी पितर सेवा। तर अमावस्या या दिवशी जानवे जोड, 1.25 पावशेर पेढा व 11 रुपये दक्षिणा या वस्तू आपल्याला ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तींना द्याव्यात। जर त्यांनी प्रसाद म्हणून पेढा जर तुम्हाला परत केला तर तो खाऊ नये। शक्यतो दान देण्याअगोदर दान देणाऱ्या व्यक्तीने काही खाऊ नये, म्हणजेच जेवण करू नये, कारण ही पितर सेवा आहे। तर अमावस्या या दिवशी तुम्ही या 3 वस्तू ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला दान करू शकता। यामुळे पितृदोष कमी होईल। आणि तसेच उपाय 11वा, घरात सुख, शांती, समाधान आणि प्रसन्नता राहण्यासाठी। बघा, एक नारळ पूर्ण सोलून आपल्या देवासमोर ठेवा। त्या नारळाच्या शेंडीचा भाग हा देवाकडे करा आणि रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक 7 कापुराच्या वड्या जाळा। म्हणजेच एक कापुराची वडी संपली की लगेच दुसरी कापुराची वडी आपल्याला त्यावर सरकवायची आहे। या पद्धतीने आपल्याला 7 कापुराच्या वड्या जाळायच्या आहेत आणि कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। आणि दर पौर्णिमेला व अमावस्येला नारळ हा बदलून घ्यायचा आहे आणि जुना नारळ फोडून घरात प्रसाद म्हणून खायचा आहे। जर नारळ खराब निघाला तर तो पाण्यामध्ये विसर्जन करायचा आहे। आणि तसेच अमावस्या या दिवशी शक्यतो परान्न घेणे टाळावेच। तर आशा करते की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।